भाजप आपल्या भोवती घेराबंदी करते म्हटल्यानंतर एकनाथ शिंदेंनी डचकायला हवं होतं. त्यांचा बालेकिल्ला ठाणे कल्याण उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे असं म्हटल्यावरही शिंदेंनी डचकणं गरजेचं होतं. एकनाथ शिंदेंचे एकामागून एक मंत्री अडचणीत येत होते. युतीमध्ये बिघाडी होत होती. एकनाथ शिंदेंना एकटं पाडलं जात होतं. याचा अर्थ शिंदेंना डचकणं गरजेचं होतं. पण शिंदेंनी त्यांची बार्गेनिंग पॉवर वापरली. आपल्याला हे दिसतंय की एकनाथ शिंदे दिल्लीच्या वरिष्ठांसमोर लोटांगण घालतात, पण जे दिसत नाहीये ती दुसरी बाजू ही आहे की फडणवीसांना नमवण्यासाठी दिल्लीचा ॲक्सेस हा शिंदेंच्या उपयोगी पडतोय. देवेंद्र फडणवीसांचं वाढत चाललेलं वजन, राजकीय वर्दहस्त हा तसाही शहांना नकोसाच होता. आणि म्हणूनच ज्यावेळी शिंदेंनी बंडखोरी केली त्यावेळी फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदावर थांबवण्यासाठी शहांनी मजबूर केलं. सिक्वेन्स समजतोय? आता या सगळ्या एका बाजूला चर्चा होत असताना दुसरा मुद्दा हाही आहे की सध्याच्या घडीला शिंदे जरी दोन दगडींवर पाय ठेवून असले तरी पाय फाकून पडण्याची भीती सध्या नाहीये, पण पुढच्या 2 महिन्यात असू शकते. शिंदेंनी नेमकं चक्रव्यूह अगोदर कसं तयार केलं, ते कसं भेदलं आणि या चक्रव्यूहामध्ये कोण कोण कसं कसं फसलं हे समजून घेण्यासाठी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की आता मुंबई आणि आगामी निवडणुकांमध्ये युती होईल असं भाजप का म्हणतंय. नगरपरिषदेला भाजपची जिरली की शिंदेंची जिरवण्याचा प्रयत्न होता. आक्रमक झालेले रवींद्र चव्हाण, शिंदेंचे कार्यकर्ते, आमदार फोडाफोडीच्या मार्गावर होते. त्या रवींद्र चव्हाणांना ब्रेक लावण्यामध्ये शिंदे यशस्वी कसे ठरले? शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कोणी, कशी आणि कधी वाढवली हे समजून घेण्यासाठी जुना घटनाक्रम समजून घेणं गरजेचं आहे. आणि मग कळेल की अजित पवार आणि शिंदे दोघांनाही 2 नंबरचा पक्ष म्हणून किंमत असो या नसो, मात्र शिंदेंनी त्यांची किंमत अजूनही शाबूत ठेवलीय. विशाल हात घालूया. आधी धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर माणिकराव कोकाट्यांचं खातं बदलावं लागलं होतं हे आठवतंय? अजित पवारांच्या पहिल्या 2 मंत्र्यांची विकेट जाता राहिली, त्यातील मुंडेंची पडली. अजित पवार गटातील 2 मंत्र्यांवर असे गदा झाले. शिंदे गटातील वादग्रस्त मंत्री मात्र त्यावेळी बचावले. आपल्या मंत्र्यांचा बचाव करण्यास शिंदेंना यश आलं असं आता म्हटलं जातं. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या खोलीत नोटांनी भरलेली बॅग दिसत असल्याचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला. त्यांना प्राप्तिकर विभागाची नोटीस मिळाल्यानेही ते चर्चेत आले होते. योगेश कदम यांच्या आईच्या नावे परवाना असलेल्या मुंबईतील बारमध्ये मुली नासवल्या जात असल्याचा आणि या बारवर पोलिसांनी धाड टाकल्याचे पुरावे विरोधकांनी समोर आणले होते. त्यामुळे विरोधी पक्षाने वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. शिंदेंनी त्यानंतर दिल्ली दौरा केला, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आणि आपल्या मंत्र्यांची बाजू मांडून त्यांना अभय मिळवून देऊन क्लीनली बाहेर काढलं. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्याप्रमाणे शिरसाट आणि कदम यांच्यावर कारवाई होऊ शकली नाही अशी आतली माहिती. कोकाटे यांचं खातं बदलण्याचा निर्णय अजित पवार गटातील नेत्यांनी आपसात चर्चा करून घेतला आणि तो मुख्यमंत्र्यांना कळवला. मात्र शिंदेंच्या वादग्रस्त मंत्र्यांबाबत अशी चर्चा शिंदे गटात झाली नाही. संभाव्य कारवाई टाळण्यासाठी संजय शिरसाट आणि योगेश कदम हे सर्वस्वी शिंदेंवर विसंबून होते. कोकाटे, शिरसाट आणि कदम यांच्यावर एकाच वेळी कारवाई अपेक्षित होती. मात्र शिंदे यांच्या दिल्ली भेटीनंतर शिरसाट आणि कदम यांच्यावरील कारवाई मागे पडल्याचं चित्र आहे. त्यामुळे एकीकडे शिंदेंनी आपल्या मंत्र्यांना तारलं असताना दुसरीकडे अजित पवारांनी मात्र अवघ्या 7 महिन्यांच्या महायुतीच्या सत्ताकाळात 2 मंत्र्यांची गच्छंती केल्याची चर्चा त्यावेळी झाली होती. एकनाथ शिंदेंना तुम्ही काहीही म्हणा, ते वारंवार दिल्लीला जात असू द्यात किंवा वारंवार गृहमंत्री अमित शहांना भेटू द्यात, परंतु ते त्यांच्या पक्षाच्या नेत्यांच्या मागे ठाम उभे असलेले दिसतात. तुलनेत अजित पवार मात्र अत्यंत कमी वेळात दिल्लीवारी करतात. दिल्लीतील भाजपच्या बड्या नेत्यांसोबतही त्यांच्या भेटीगाठी क्वचितच दिसतात. जेवढा भाजप नेत्यांसोबतच एकनाथ शिंदेची मैत्री घट्ट दिसते तेवढी अजित पवारांची दिसून येत नाही. सरकारच्या सुरुवातीच्याच काळात मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्या रूपाने महायुतीत पहिल्या मंत्र्याची विकेट पडली होती विरोधक नसताना. त्यानंतर आता पुन्हा विधिमंडळात रमी खेळण्याच्या वादातून कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना कृषीसारखं महत्त्वाचं खातं हे गमवावं लागलं होतं आणि क्रीडा खात्यावर समाधान मानावं लागलं होतं. अजित पवार आपल्या दोन्ही मंत्र्यांची गच्छंती होताना रोखू शकले नाही. त्यातल्या त्यात धनंजय मुंडेंचं प्रकरण तर खूपच संतापजनक आणि गंभीर होतं. दुसरीकडे शिंदे मात्र अजित पवारांपेक्षा उजवे ठरले. शिंदे गटातील संजय शिरसाट सुरुवातीला विट्स हॉटेल खरेदी किमतीत विक्री किमतीमध्ये आपल्या पदरी पाडून घेताना दिसले. नंतर त्यांचा पैशांनी भरलेल्या बॅगेसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. दुसरे संजय गायकवाड यांनी विधिमंडळाच्या कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला केलेली बेदम मारहाण. तिसरं म्हणजे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे असलेल्या डान्स बारचं परमिट आणि त्यावरून पेटलेलं राजकारण. या सर्वांच्या बाबतीत ना एकनाथ शिंदेंनी कारवाई केली ना मुख्यमंत्र्यांकडून कारवाई होऊ दिली. आणि त्यातच एकनाथ शिंदे उजवे ठरले. आपण काहीही केलं तरी आपला नेता आपल्या केसालाही धक्का लागू देत नाही असा मेसेज त्यांच्या नेत्यांपर्यंत पोहोचला.
एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री अमित शहा यांचे संबंध तसेच चांगले दिसतात. या संबंधांच्या जोरावरच त्यांनी आपल्या नेत्यांना वाचवल्याची चर्चा आहे आणि फडणवीसांना दाबल्याचीही चर्चा सूत्रांकडून मिळते. मुख्यमंत्री फडणवीस शिंदे गटाच्या मंत्र्यांवर कारवाईसाठी सकारात्मक होते अशा चर्चा झाल्या. परंतु शिंदेंनी दिल्लीत अमित शहांची भेट घेऊन फडणवीसांवर दबाव आणत आपल्या नेत्यांवरील कारवाईला रोखल्याची चर्चा. दुसरीकडे अजित पवार आपल्या जुन्या भिडूला पुन्हा मंत्रिमंडळात आणण्यासाठी आग्रही होते. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा गेम जमू दिला नाही. अजित पवार धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात आणण्यासाठी आग्रही असल्याच्या चर्चा झाल्या. कृषी खात्यात झालेल्या घोटाळ्याबाबत त्यांना क्लीन चिट मिळाल्यामुळे मुंडेंच्याही आशा पल्लवित झाल्या. धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची 3 वेळा भेट घेतल्यानं त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार अशा बातम्या येऊ लागल्या. परंतु त्याला आता खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनीच पूर्णविराम दिला. धनंजय मुंडे यांनी माझी 3 वेळेस भेट घेतली. 3ही वेळेस विविध विषयांवर आमच्या चर्चा झाली. त्यांच्याशी मंत्रिपदाबाबत किंवा मंत्रिपदाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. मी अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांच्याशी मंत्रिमंडळाविषयी चर्चा करतो असं सांगून फडणवीसांनी मुंडेंचा पत्ता कायमस्वरूपीसाठी कट केला. सांगायचं यातून तात्पर्य इतकंच आहे की जे काही पावर अजित पवार लावू शकत होते ती फक्त राज्यापुरती लिमिटेड. पण शिंदे जी काही पावर लावतात ती केंद्रापर्यंत जाते. एवढंच काय तर ज्या वेळी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंवरती हावी भरतात किंवा ज्यावेळी फडणवीसांचा जो एक गट आहे तो एकाच वेळी एकनाथ शिंदेंवरती तुटून पडतो त्यावेळी शिंदे भाजपच्या ॲक्सेसचा आणि हायकमांडचा वापर करतात. परिणाम त्याचा दरवेळी असा राहिलाय की शिंदे जे म्हणताय ते त्यांच्या पदरात ते पाडून घेतात. टाईमलाईन तर आत्तापर्यंतची अशीच राहिलीय. त्यामुळे शिंदेंना हटवण्यासाठी शिंदेंमधलाच आणखी एक दुसरा चेहरा फोडावा लागेल आणि कदाचित म्हणूनच उदय सामंतांच्या नावांच्या चर्चा होत आहेत. उदय सामंतांना फुटायचंय, बाहेर पडायचंय, पोझिशन मिळवायची हे माहीत नाही. पण उदय सामंतांना फस लावण्याचं काम जे आहे ते सध्या सर्व स्तरावरून होत आहे. कारण शिंदेंना जर आव्हान निर्माण करायचं असेल तर तू शत्रू नाही मित्रच करू शकतो आणि म्हणूनच उदय सामंतांच्या नावाला वजन आलंय. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.